या ठिकाणी ही एक लाईन ड्रॉ केली आणि ही दुसरी लाईन ड्रॉ केली. आपण म्हणलं रो, पहिला रो आणि याला म्हणलं दुसरा रो. या 1 आणि 3 वर आपण एक लाईन ड्रॉ केली, याला म्हणलं आपण कॉलम. या 2 आणि 4 वर एक लाईन ड्रॉ केली, याला म्हणलं हा दुसरा कॉलम. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा, हा ये इंडिकेट करतो एलिमेंट. ठीक आहे. हा पहिला रो आणि पहिला कॉलम, हा हे जी संख्या इंडिकेट करते हे 1, हे रोची संख्या इंडिकेट करते आणि हे संख्या इंडिकेट करते कॉलमची. म्हणजे या ठिकाणी पहिला रो आहे आणि पहिला कॉलम. बघा, हा पहिला रो आणि हा पहिला कॉलम, या ठिकाणी इंटरसेक्ट होणारा एलिमेंट कोणता आहे? 1 आहे. म्हणून या ठिकाणी A11 ची व्हॅल्यू झाली 1. त्याच्यानंतर बघा A12, पहिला रो आणि दुसरा कॉलम. पहिला रो आहे या ठिकाणी 1 आणि दुसरा कॉलम, हा पहिला रो आणि दुसरा कॉलम. बघा, हा पहिला रो दुसरा कॉलम, या ठिकाणी इंटरसेक्ट होणारा एलिमेंट आहे 2, दॅट इज इक्वल्स टू 2. त्याच्यानंतर बघा A21, दुसरा रो आणि पहिला कॉलम, हा दुसरा रो आणि पहिला कॉलम, या ठिकाणी इंटरसेक्ट होणारा एलिमेंट किती आहे? 3 आहे. हे झाला 3. त्याच्यानंतर बघा दुसरा रो आणि दुसरा कॉलम, या ठिकाणी एलिमेंट कोणता आहे? हा दुसरा रो आणि दुसरा कॉलम, या ठिकाणी इंटरसेक्ट कोणता होतो? 4. म्हणजे या ठिकाणी इथे भेटेल आपल्याला हे 4. दुसरं एक्झाम्पल बघा, या ठिकाणी 3752, या ठिकाणी याचे जे व्हॅल्यू आहेत, हे 3 कोणत्या ठिकाणी आहे, 7 कोणत्या ठिकाणी आहे, 5 कोणत्या ठिकाणी आहे आणि 2 कोणत्या ठिकाणी आहे ते बघूत आपण. बघा या ठिकाणी हे 11 इक्वल्स टू पहिला रो आणि पहिल्या कॉलमच्या ठिकाणी कोणता एलिमेंट आहे तो शोधायचा आहे आपल्याला. हा पहिला रो आणि पहिला कॉलम, हे बघा पहिला रो आणि पहिला कॉलम, या ठिकाणी इंटरसेक्ट होतो एलिमेंट 3, हे 3. हे A12, पहिला रो आणि दुसरा कॉलम, हा पहिला रो आणि हा दुसरा कॉलम, या ठिकाणी इंटरसेक्ट होणारा एलिमेंट बघा आहे 7. त्याच्यानंतर A21, दुसरा रो आणि पहिला कॉलम, हा बघा हा दुसरा रो आणि हा पहिला कॉलम, या ठिकाणी इंटरसेक्ट होणारा एलिमेंट आहे 5. त्याच्यानंतर A22 इक्वल्स टू, या ठिकाणी 2 इंडिकेट करते रो आणि हे 2 इंडिकेट करते कॉलम. तर A22 दुसरा रो आणि दुसऱ्या कॉलमच्या ठिकाणी काय आहे बघा, या ठिकाणी आहे 2. आता मायनर एलिमेंट कशाला म्हणायचं? ठीक आहे. बघा मायनर एलिमेंट म्हणजे काय? मायनर म्हणजे या ठिकाणी करायचं आहे आपल्याला डिलीट. मायनर म्हणजे काय करायचं? डिलीट करायचं आहे. बघा या ठिकाणी मायनर एलिमेंट is denoted by capital letter M. ओके, M ने आपण काय करणार आहोत? हे मायनर एलिमेंट जे आहे ते इंडिकेट करणार आहोत. तर बघा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल इथे घेतलं 1 2 3 4, दॅट इज इक्वल्स टू or minor of A11, पहिला रो आणि पहिल्या कॉलमच्या ठिकाणी मायनर एलिमेंट कोणता आहे? तर मायनर एलिमेंट म्हणजे काय करायचं? आपल्याला डिलीट करायचं. काय डिलीट करायचं या ठिकाणी? पहिला रो आणि पहिला कॉलम डिलीट करायचं या ठिकाणी. ओके, मायनर म्हणलं की डिलीट करायचं. बघा पहिला रो पहिला कॉलम डिलीट झाला, काय राहिलं शिल्लक या ठिकाणी? 4. त्याच्यानंतर मायनर एलिमेंट ऑफ A12 इक्वल्स टू पहिला रो आणि दुसरा कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम डिलीट करा, हा पहिला रो आणि हा दुसरा कॉलम, काय राहते शिल्लक या ठिकाणी? 3. मायनर एलिमेंट ऑफ A21, दुसरा रो आणि पहिला कॉलम या ठिकाणी डिलीट करून टाका, हा दुसरा रो आणि पहिला कॉलम, काय राहिलं शिल्लक या ठिकाणी? 2. मायनर एलिमेंट ऑफ A22 इक्वल्स टू,
या ठिकाणी काय करायचं आपल्याला, दुसरा रो आणि दुसरा कॉलम डिलीट करायचं आहे. बघा हा दुसरा रो आणि दुसरा कॉलम डिलीट केला, राहिलं काय ठिकाणी 1 इक्वल्स टू 1. ओके, या ठिकाणी या डिटर्मिनंटचे मायनर एलिमेंट काढायचे आहेत. ठीक आहे, हे तुम्ही सॉल्व करा.